या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या नेत्या सुषमा अंधारे जोडतात आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय की तब्बल 17 दिवसापासून जुहू चौपाटीवर जो काही कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे त्या संदर्भात लोकशाही मराठीने वारंवार आवाज उठवलाय। प्रत्येक दिवशी आपली टीम त्या ठिकाणी रिअलिटी चेक सुरू आहे आणि ती जी समस्या आहे ती ॲज इट इज जैसे ते आहे ती प्रलंबित असताना आता मात्र महापालिकेच्या माध्यमातून नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला। या संदर्भातली आपली काय भूमिका आहे? हे सगळे नगरसेवक जेव्हा निवडणुका लढवतात तेव्हा 10-10 कोटी रुपये खर्च करतात। त्यांची तेवढी ऐपत असते निवडणुकीच्या प्रचारासाठी 20-20, 25-25 गाड्या प्रचाराने फिरतात, कारण त्यांची तेवढी आर्थिक कुवत असते। आता इतक्या संपन्न अवस्थेतल्या नगरसेवकांना निवडून आल्यानंतर जर पालिकेने गाड्या द्यायच्या असतील तर त्या कशासाठी? पालिकेकडे जो पैसा आहे तो पैसा मुंबईकरांनी वेगवेगळ्या करांमधून भरलेला पैसा आहे आणि हा कर भरलाय कशासाठी? तर नगरसेवकचा अर्थच आहे न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ता। नळ, गटर आणि रस्ते हे आम्हाला स्वच्छ पाहिजेत, व्यवस्थित पाहिजेत आणि त्याचं वेळच्या वेळी त्याचा मेंटेनन्स पाहिजे। एकीकडे कचरा उचलायला घंटागाड्या तुमच्याकडे नाहीत, कुणी आजारी पडला तर अँब्युलन्स तुमच्याकडे नाहीत, जर खरेदीच करायची असेल पालिकेला तर कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांची खरेदी करा, अँब्युलन्सची खरेदी करा। नगरसेवकांच्या गाड्यांच्यासाठी कशाला पैसा खर्च करताय? म्हणजे लोकांच्या करांचा पैसा हा जर तुम्ही अशा पद्धतीने वाया घालवत असाल तर लोकांनी तुम्हाला जाबच विचारला पाहिजे। अगदी महत्वाचा मुद्दा आहे। मात्र आता ज्या प्रकारे महापालिकेच्या माध्यमातून यावरती स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की हा जो काही प्रस्ताव आहे तो गाड्या नवीन खरेदी केल्या जात नाहीत किंवा त्या गाड्या स्कॉर्पिओ ज्या त्या बदलल्या जात नाहीत, तर अतिरिक्तच्या गाड्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे हा प्रस्ताव आला। नाही, तुम्ही आता सरकार पक्षाकडून किंवा जे आता पालिकेत सत्तेत बसलेले आहेत त्यांच्याकडचं एक स्पष्टीकरण मी ऐकलं की ते म्हणतायत की आम्ही गाड्या फक्त भाडेतत्वावर घेतोय। मुळात तुम्हाला गरज काय भाडेतत्वावर घ्यायची? माझा मुद्दा हा आहे की निवडणुकीला उभा राहणारा प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रचारात 25-25, 30-30 गाड्या लावतो, त्याची तितकी कुवत असते, त्याला पालिकेकडून नवीन गाडी कशाला हवी आहे? तुम्ही सेवा करायला येता ना, निवडून येताना तुमची काय भाषा असते की मला तुमच्या लोकांची सेवा करू द्या। मग सेवा करायची तर सेवा करण्यासाठी गाड्या घ्यायच्या ही कुठली पद्धत आहे? म्हणजे आमच्या कराचा पैसा हा तुम्ही तुमच्या चैनीसाठी वापरणार, तोच पैसा जेव्हा आम्ही सांगतोय की अहो कचरा उचलला जात नाहीये, कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, गटर साफ होत नाहीये, तिथे मात्र तुम्हाला ती सेवा करावीशी वाटत नाहीये। हा बेतालपणा जो आहे तो सत्ताधाऱ्यांनी जरा थांबवला पाहिजे। अगदी नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।